पुढे ये जरा पुढे तू आज म्हणजे माझ्याशिवाय ह्यांची कामं होत नाहीत बाहेरची आहे का नाही बाळा. बळजबरी उठून आणलंय उगाच झोपलेलो होतो मी मस्त. बाय बाय. आम्ही सुट्टीला चाललोय 8-10 दिवसासाठी. सुट्टीला 4 दिवसासाठी ना तू तर येत रे बाबा 4 येणार आहे लवकरच काही. तर सुंदरीला घेऊन जा आणू नको परत. दादा आम्ही जागी चाललोय पण आता काय करायचं. आलो गाइस वेलकम टू अवर व्हिडिओ वेलकम टू अवर ब्लॉग. आज हे बघा एवढं व्यायाम करून सुद्धा व्यायाम करायला लागलेत. आज आमची 1600ची टेस्ट होती. माझा टाइम आला 7 मिनिटं प्रॉपर. तुझा किती आला रे? हां 5:55 याचा 7:10. आणि हे बघा ह्या लाज लावायची 4 दिवसांनी भरती आहे आणि याचा आलाय 7:20. आणि तुझा किती आलाय? 10 6:10 ना 10 तण बघितले 10. भाऊ आपल्या रूम मध्ये नवीन आलाय. काय नाव आहे? नाव विसरलो मी. शिवम पाटील. तो समर्थ पाटील आणि हा शिवम पाटील पोलीस आर्मी भरतीसाठी. आणि आज आपले हे गायबानी गेली तिघं सुमित काशी आणि बंट्या सुट्टीसाठी गेलेत घरी. तर चला आता फ्रेश होऊयात. फायनली तुमचा भाऊ रेडी झालेला आहे आणि आता जाऊया नाश्ता करायला. हे बघा भाई मी भावाचं बंटीचं ढाकून आणलंय. नाश्ता करायला जाऊ. बघा आज पाहुणं बघा डॅशिंग आहे. वयाच्या 40 वयात बाळा बघ बरं इकडं जरा. या आज सगळे चष्मा ए कृष्णा पुढे ये जरा पुढे. तू आज चष्मा घातला ना ते ह्याच्यासारखं वाटतं ते बोलो जुबा केसरी. या लुक एक नंबर आहे. बक्की अय गपकी तर काय आता वाजले 10. जसं की तुम्हाला माहिती आहे क्लास टाईम झाला आहे आता आमचा. आता अर्धी लोक तर बाहेर गेलेत अकॅडमीच्या फॉर्म भरायला. पोलीस भरतीचे फॉर्म सुटलेले आहेत काही. तर ज्यालाही पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे त्यांनी भरू शकता आता जाऊन. ओके महाराष्ट्र पोलीसचे फॉर्म निघाले. ठाणे वेले सगळीकडनं निघालेत. ठाण्याकडनं भरू नका कारण की ठाण्याकडनं लय जागा कमी आहेत. म्हणजे आहेत जास्त पण तिकडं मी चाललो आहे म्हणून तिकडचं भरू नका. बाकी जागा भरा तिकडं जागा लय आहेत. तर ठाण्यात गर्दी करू नका. स्पेशली आता मी नाही गेलो कारण की मी मुंबईला जाऊनच फॉर्म भरणार आहे आपल्या सायबरवाल्याकडनं. नाहीतर इथं ते प्रवीण काका असतात ते प्रवीण काकांसोबत जाऊन फॉर्म भरून येणार आहे. ते पण पोलीसमध्येच आहे. तर आता जातो सही वगैरे करतो आणि बघ परत क्लासमध्ये जाऊन बसतो आणि भेटतो थोड्या वेळात. थांबा. नवीन शिक्षक आणि हे विद्यार्थी. आता काय मी सांगत होतो की कुठे घेऊन चालले प्रॅक्टिकलला. पोलीस भरतीचे फॉर्म निघालेत. तर पोलीस भरतीच्या ह्याला ग्राउंडमध्ये काय काय असतं 1600 मीटर 100 मीटर आणि गोळाफेक हे 3 असतात गेम्स ज्याच्यात तुम्हाला 15 आणि 20 अशी मार्क भेटतात. तर जर का तुमचा मेरिटमध्ये नंबर लागला तर तुम्हाला पेपरला वगैरे भेटेल. नाही लागला तर गेले उडत. आज खरं सांगायचं तर आज फ्रायडे. आज आमचा 1600 वगैरेचा टेस्ट होता. तर टेस्टमध्ये म्हणजे सगळं चांगलं गेलं. फक्त माझा गोळा आधी 7:50 का 4 कितीतरी गेला होता. तो आज 7:45 पडला. ते सुट्टी घेतल्यामुळे पडला. जास्त काही हे नाही झाले. आणि आज आपले 3 खिलाडी गेलेत
सुमित, बंटी आणि काशी गेलेत गावाला. बंटी तर बहुतेक 4-5 दिवसांनी परत येणार आहे, पण सुमित आणि काशीचं सांगता येत नाही कारण की काशीचे पेपर आहेत. तर काशी पेपरासाठी गेला आणि सुमित तर असंच गेला आहे टाईमपास. ते लायसन्स वगैरे काहीतरी बोलवतं, लायसन्सचं काम आहे वगैरे वगैरे त्यासाठी. आता बघा अकॅडमीत कोणच नाही आहे, सिक्युरिटीवाल्यापासून कोणच नाही. सिक्युरिटीवाले गेलेत क्लासेसला, त्यांचे क्लासेस आहेत, पोरं बाहेर गेलेत आणि 2-3 आहेत मोजून ते तिकडे बसलेत आतमध्ये. आणि मी इथं आज नशीब 1600, म्हणजे आज जास्त काय वर्कआउट नाही झाला, फक्त 1600-100 आणि ते झाल्यामुळे आज अंगात जीव आहे. तर भाई आल्यापासून मी सॅटर्डेला आलो होतो, प्लस मंडेला आलो होतो, बरोबर संडेला आलो होतो आणि मंडेपासून वर्कआउट चालू झाला होता. मंडेपासून तुम्हाला सांगतो भाई नुसती लॉंग रनिंग. मंडेच्या दिवशी आम्ही गेलो हनुमानगडला, दुसऱ्या दिवशी गेलो, ट्यूजडेला गेलो आम्ही इथं अजिंक्यतारा आणि ते कृष्णेश्वर मंदिर. तिकडनं दुसऱ्या वेडनेसडेला आम्ही इथं थोराट सरांनी आमचा घेतलेला 1600चे 3 राऊंड, परत 800चे 4 राऊंड, परत 400चे 6 राऊंड आणि 100 वेगळे. टोटल आम्हाला 8-9 किलोमीटर आमचे तसेच झाले, इझिली झाले होते, ते पण स्पीड वर्कआउट असं साधा नाही. तर त्याच्यानंतर काल आम्ही इथं गेलो पेड्याच्या भैरव्यावर, ते पण 12 का 13 किलोमीटर जाऊन येऊन आहे. आणि आज तेवढा रिलॅक्स भेटला आहे, ते पण संध्याकाळी आमची वाट आहे कारण की सकाळी साळुंके सरला राग आलता कारण की आम्ही मस्ती करत होतो, तर त्यामुळे त्यांना राग आला. मग ते म्हणले की तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. आता संध्याकाळी आमचा वर्कआउट आहे. आणि उद्या सॅटर्डे, उद्या पण आम्हाला लॉंग जायचं आहे. कुठं डॅम आहे इथं कुठेतरी 24 किलोमीटर जाऊन येऊन आहे, तर तिकडे नेणार आहेत आम्हा सगळ्यांना. थोराट सरांना बरं नव्हतं बहुतेक, प्रदीप सरांना, म्हणून हां म्हणजे काल पण त्यांना बरं नव्हतं, खोकला येत होता. मग आज ते आले नाही, काल पण दुपारी नव्हते आले, आज पण नाही आले. मग ते उद्या येणार आहेत. मग ते उद्या आले की मग आम्हाला लॉंगला घेऊन जातील, ते नाही तर जाधव सर, दोघांपैकी कोणतरी घेऊन जातील. आणि भोसले सर पण गेलेत गावाला, त्यांच्या गावाला जत्रा आहे त्यासाठी. आजचा दिवस चांगला चालला आहे, म्हणजे एवढं काय कठीण नाही गेला. म्हणजे नाहीतर रोज काय होतं भाई, आलो वर्कआउटवरून आलो की नुसती झोप लागते, कारण की वर्कआउटच एवढा होतो आहे की झोपल्याशिवाय पर्यायच भेटत नाही माणसाला. आम्हाला एकदम मेल्यासारखी आमची बॉडी पडून राहते. तर आज व्यायाम वगैरे झाला नाही म्हणून ठीक आहे. एकतर बघा मी आज सगळे कपडे पण धुवून काढले. ते बघा, हा टी शर्ट माझा, ही शॉर्ट्स माझे, टी शर्ट माझा, ही पॅन्ट माझी, ही टायटी, सगळं धुवून काढले. ते आपले सर बसले तिकडे आणि रूममध्ये आपले ते 3 महारथी, ओम, समर्थ आणि हे 3 बसलेत. 18 नाही रे भाई. काय आता आम्ही जेवायला बसलोय आणि अक्षरशः मला जेवण जात नाही. जेवायला कोबीची भाजी, ही कोणती डाळ आहे रे, बघ जरा, हॅलो बघू काय हे बघ, ही कोणती तरी भाजी आहे आणि भात आहे. भात तर मी घेतला नाही, मूग आहे मूग. भाई अक्षरशः जेवण जात नाही माझ्या पोटात नाही, एवढं सुकलं खाऊ वाटतंय. म्हणजे जाऊ दे, तुम्हाला मी ह्याला विचारा कसं आहे जेवण. बळबळ खायचं पर्याय नाही. आज आम्ही दोघंच रूममध्ये, ते 3 गायबानी गेली बिचारी, चांगली होती, येतील परत काही दिवसांनी. तर चला जेवण थोडं झोपतो आणि मग भेटतो तुम्हाला. काय आता वाजलेत 4:30. मी एकदम सुखाने झोपलेलो. पहिले हे माझ्या मागे येऊन उभे राहिले महारथी, नंतर तो आला, चल ना तुषार, नंतर हे आले आणि मग हे आलं. म्हणजे माझ्याशिवाय ह्यांची कामं होत नाहीत बाहेरची, आहे का नाही बाळा. बळजबरी उठून आणलंय, उगाच झोपलेलो होतो मी मस्त. शुभम पाटील, शिवम SHR. बघा काय सगळं काम झालेलं आहे. इकडचं मी आणि बाळाने केलं आणि तिकडचं बाळाने मी अर्ध केलं आहे. कॉन्ट्रीब्युशन आमच्या दोघांचं ग्राउंडसाठी. तर काय आता सध्या रनिंग वगैरे करून झालेली आहे आणि आज संध्याकाळी पण जास्त काय वर्कआउट होतं. आज एकदम भाई फ्री होतं, एकदम रिलॅक्स्ड होता, एकदम रिलॅक्स. सकाळी पण तेवढी फिटी झाली, आता तेवढं रनिंग वगैरे झाली भास.
आता जाऊया जेवायला. मी दुपारी पण नव्हतो जेवलो, मला भूक लागलेली आहे. मस्तपैकी जेवून घेऊ आणि मग भेटू तुम्हाला. चंद्रकोर लावलाय बघा मला. तर काय आता वाजले 10:20 झालेत आणि आजचा दिवस खरोखर खूप भारी गेला. संध्याकाळी पण आमचा जास्त वर्कआउट घेतलं नाही, एकदम आरामात नॉर्मल डेज गेला. आणि आज जरा अकॅडमीमध्ये कांड पण झाला होता, तो मी नंतर सांगेन तुम्हाला कधीतरी. तर चला. हे बघा गाईस, काल पण आंघोळ करून बाथरूममध्ये साबण विसरलेलो, पण आंघोळ करून बाथरूममध्ये साबण विसरलो, ते आत्ता घेऊन चाललो. तर चला, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.